रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। मावळसह रायगडची जागा भाजपला मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार असं वक्तव्य केलेलं आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी। कर्जतमध्ये ते बोलत होते। तर रायगडच्या जागेसाठी सुनील तटकरे सुद्धा आग्रही असल्याचं दिसतंय। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, नक्कीच आपण जर पाहिलं तर काल कर्जत किरवली या ठिकाणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची एक सभा होती आणि या सभेमध्ये त्यांनी मावळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्यासोबतच रायगड या जागांसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। त्यामुळे भाजपचं या तिन्ही जागांवरती लक्ष आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही आणि त्यामुळे समन्वयाचा कुठेतरी अभाव आहे का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण रायगडची जागा मीच लढवणार असं सुनील तटकरे वारंवार म्हणतात। सुनील तटकरे यांच्यावरती घराणेशाहीचा वारंवार आरोप होतोय कारण त्यांची जी कन्या आहे अदिती तटकरे ती याच कॅबिनेटमध्ये महिला बालविकास मंत्री सुद्धा आहे। त्यासोबतच आपण पाहिलं की मागच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा ते मंत्री होत्या। तर त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे ते सुद्धा विधान परिषदेवर आमदार आहेत, वडील खासदार आहेत। त्यामुळे एकाच घरामध्ये एवढी पदं देण्यात आलेली आहेत हा खरं तर इतर कार्यकर्त्यांवरती अन्याय आहे असं सुद्धा भाजपकडून वारंवार बोललं जात आहे, पेरलं जात आहे। आणि त्यामुळे आता सुनील तटकरे यांची जी भूमिका आहे ती त्यांची भूमिका ठाम आहे की हो रायगडमधून आपणच लढवणार आणि ही जागा जिंकणार असा निर्धार त्यांनी केलेला हो आहे। महाडच्या सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य हो केलेलं आहे। त्यामुळे बरोबर आता आहे। या याच नंतरचे अपडेट्सही जाणून घेत राहणार आहोत गिरीश। तुर्तास धन्यवाद।